नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आपण गेल्या काही महिन्यापासून चालू घडामोडी सिरीज चालू केली होती, ज्यामध्ये आपण एका आठवड्याचे पूर्ण चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे टॉपिक करत असतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील किंवा राष्ट्रीय असतील किंवा पर्यावरण दृष्ट्या महत्त्वाच्या घडामोडी असतील, विज्ञान तंत्रज्ञान असेल किंवा सामाजिक किंवा आर्थिक असेल. मग लक्षात ठेवायचं मित्रांनो, या पूर्ण लेक्चरमध्ये आपण जो पुढचा वीक आहे 29 जुलै ते 4 ऑगस्ट यामध्ये म्हणजे या एका आठवड्यामध्ये ज्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. सेशन कसा वाटला, सेशन शेवटपर्यंत बघत चला आणि लाईक सुद्धा करायचं. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला अजून कोणत्या घडामोडी हव्या असतील तर त्या सुद्धा आपण करू शकतो. चला मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. तर चालू घडामोडी 29 जुलै ते 4 ऑगस्ट एका वीकमध्ये ज्या ज्या घडामोडी घडलेल्या असतात त्याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती असेल, सगळ्यात महत्वाची म्हणजे तुम्हाला हमखास स्पर्धा परीक्षेमध्ये कोणतीही असेल, यूपीएससी असेल, एमपीएससी, बँकिंग किंवा एसएससी किंवा अजून कोणत्याही पोलीस भरतीपासून सरळ सेवा असतील, लक्षात ठेवायचं मित्रांनो, दिव्या देशमुख या ज्या आहेत या खूप जास्त चर्चेमध्ये आहेत. कारण लक्षात ठेवा की जे आंतरराष्ट्रीय महिला विश्वचषक होता चेस मधला बुद्धिबळाचा, त्यांनी नुकताच जिंकलेला आहे. मग यामुळे लक्षात ठेवायचं की जेव्हा एखादी महिला चर्चेमध्ये असते, तुम्हाला लक्षात ठेवायचंय त्या तुम्हाला महिलेबद्दल आणि त्या एखाद्या महत्वाच्या क्रीडा घडामोडीबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. चला आपण बघूया याच्यामध्ये. तर फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक जो आहे तो खूप जास्त महत्वाचा आहे. कारण सगळ्यांना माहिती असेल की या चषकामध्ये भरपूर म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातनाम असलेल्या सुद्धा महिला याच्यामध्ये असतात ज्या बुद्धिबळ खेळतात. तर फिडे नावाची संस्था आहे जी महिला बुद्धिबळ विश्वचषक आयोजित करते. हा जो विश्वचषक आहे हा लक्षात ठेवायचं मित्रांनो, तर हा दरवर्षी खेळला जातो. पण याच्यामध्ये खूप जास्त म्हणजे निष्णात जी लोक आहेत, महिला किंवा पुरुष असतील, पण हा फक्त महिलांसाठी आहे. लक्षात ठेवायचं, स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला बनलेली आहे. उपांत्य फेरीमध्ये त्यांनी चीनच्या टॅन झोंगीचा पराभव केला होता. अंतिम सामना खूप जास्त महत्वाचा आहे, कारण अंतिम सामना दोन्हीही भारतीय महिलाच आहेत. एक होत्या दिव्या देशमुख, दोन भारतीयामध्येच कोण, दिव्या देशमुख आणि विरुद्ध कोनरी हम्पी. मित्रांनो, लक्षात ठेवायचं, भलेही कोनरी हम्पी चर्चेमध्ये नसतील, पण लक्षात ठेवा की दोन महिला महत्वाच्या आहेत. दिव्या देशमुख महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत आणि कोनरी हम्पी या आंध्र प्रदेशच्या रहिवासी आहेत. अजिबात विसरू नका. डिरेक्टली प्रश्न विचारला जातो, कोनरी हम्पी कोणत्या राज्याच्या आहेत? मला लक्षात ठेवायचं, तुम्हाला विसरायचं नाही, आंध्रच्या आहेत. आता आपण थोडक्यात त्याचा परिचय बघूया. दिव्या देशमुख महाराष्ट्राच्या नागपूर शहरातील रहिवासी आहेत, म्हणजे नागपूरच्या आहेत. ते एक महिला ग्रँड मास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टर आहेत. रॅपिड फॉर्मॅटमध्ये तिच्या आक्रमक आणि निडर शैलीसाठी त्या विशेष प्रसिद्ध आहेत. अत्यंत तरुण वयात तिने बुद्धिबळात जे यश मिळवलेलं आहे ते अभिमानास्पद आहे. मित्रांनो, लक्षात ठेवायचं, हे महिला जे विश्वचषक झालं त्या फक्त 19 वर्षाच्या आहेत. खूप जास्त महत्वाची घडामोडी आहे. लक्षात ठेवा, त्या एकूण 4थ्या महिला आहेत भारतीय आणि एकूण 88व्या भारतीय आहेत. तुम्ही आकडा पण लक्षात ठेवायचा, 4थ्या भारतीय ग्रँड मास्टर आहेत महिलांमध्ये आणि 88वा एकूण भारतीय आहेत. आलं का लक्षात? विसरायचं नाही. देन पुढे बघूया. दिव्या नागपूरच्या भवन शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. 2012 मध्ये त्यांनी 7 वर्षाखालील गटात पहिले नॅशनल टायटल जिंकले होते. आतापर्यंत जगभरातील विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 25 सुवर्ण, 6 रौप्य आणि 4 ब्रॉन्झ पदकाची कमाई केलेली आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त माहिती पाहिजे त्या महाराष्ट्राच्या आहेत, नागपूर मधल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यात वयाच्या कमी म्हणजे खूप जास्त वय कमी असताना त्यांनी तो विशेष कामगिरी त्यांनी केलेली आहे. तर या फक्त 2-3 घडामोडी लक्षात ठेवा. त्यांना अंतिम सामन्यामध्ये त्यांनी कुणाला पराभव केलं, तर त्यांनी कुणावर विजय प्राप्त केला, तर त्या आहेत कोनरी हम्पी, ज्या आंध्र प्रदेशच्या रहिवासी आहेत. आलं का लक्षात? 2-3 घडामोडी फक्त करायच्या आहेत. देन सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, खूपच जास्त महत्वाची घडामोडी आहे म्हणजे आपल्या न्याय व्यवस्थेसंदर्भात, न्यायालयासंदर्भात. तीच म्हणजे काय, तर मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ झालेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, आता बॉम्बे हायकोर्ट म्हणजेच मुंबई हायकोर्टचे एकूण 3 खंडपीठ आहेत आणि हे 4थं आहे जे फक्त कोल्हापूरमध्ये होणार आहे. आलं का लक्षात? मुंबई उच्च न्यायालयाचे 4थे खंडपीठ हे कोल्हापूरमध्ये होणार आहे. तुम्हाला डिरेक्टली विचारू शकतात किती खंडपीठ आहेत? आता सध्या 4 आहेत. 4थं कोणतं आहे? तर कोल्हापूर आहे. मित्रांनो, जुलैमध्ये ज्या ज्या घडामोडी झाल्या या सविस्तर म्हणजे जुलैच्या ज्या घडामोडी आता घडलेल्या आहेत त्याच्यावर आपण दुसरा एक व्हिडिओ आणूया. त्याचबरोबर जुलैमध्ये ज्या ज्या घडामोडी झाल्या त्याच्यावर आपण संभाव्य प्रश्न सराव सुद्धा करायचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा मी घेऊन येणार आहे. कोल्हापूरचं 4थं खंडपीठ झालं. कामकाजाला सुरुवात 18 ऑगस्ट 2025 पासून सुरुवात झालेली आहे, म्हणजे सुरुवात होणार आहे. याचा फायदा सांगली, बघा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांना होईल. लक्षात ठेवायचं, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग 3 जिल्हे झाले, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर म्हणजे 6 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे.
मित्रांनो, गेल्या काही वर्षापासून हा एक लढा चालू होता, पण त्याच्यामध्ये विजय मिळवला आहे. सध्या 4थं खंडपीठ हे कोल्हापूरला जाहीर झालेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, 4 खंडपीठ. त्याचबरोबर इतर सुद्धा बघा, मुंबई उच्च न्यायालयाची इतर खंडपीठे कुठली आहेत? छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पणजी. मित्रांनो, हे खंडपीठ आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर आहे. मग जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, महाराष्ट्रामध्ये किती खंडपीठ आहेत, तर लक्षात ठेवायचं 3 खंडपीठ आहेत. कुठली कुठली? संभाजीनगर, नागपूर आणि आता हे 4थं कोल्हापूर. एकूण किती आहेत? 4 आहेत. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. मुंबई उच्च न्यायालयात देशात सर्वात जास्त खंडपीठ असणारे उच्च न्यायालय ठरलेले आहे. कारण का? 4 खंडपीठ आहेत. बऱ्याच ठिकाणी 2 आणि 3 खंडपीठ असतात किंवा 1 खंडपीठ असतं, पण मुंबई उच्च न्यायालय आहे. लक्षात ठेवायचं, 4 खंडपीठ असणार म्हणजे जास्त खंडपीठ असणारं भारतात पहिलं मुंबई उच्च न्यायालय आहे. आलं का लक्षात? पुढं स्थापना मुंबई उच्च न्यायालयाची बघा, अजूनही रेकॉर्ड मध्ये लक्षात ठेवायचं, अजून रेकॉर्ड्स मध्ये याचं नाव आहे बॉम्बे हायकोर्ट. बघा इथं पाटी पण असते बाहेर बॉम्बे हायकोर्टची. मुख्य न्यायाधीश स्थापना 1862. मुख्य न्यायाधीश कुठले होते? आता सध्या कोण आहेत? आलोक आराधे. आलोक आराधे. आणि उच्च न्यायालयाचं कलम कोणतं आहे? सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगायचं मला. 214 कलम आहे. तर 214 कलम जर उच्च न्यायालयाचं असेल, तुम्हाला प्रश्न असेल की सुप्रीम कोर्टचं सर्वोच्च न्यायालयाचं कलम कोणतं आहे, कमेंटमध्ये मला टाकत चला. तुम्हाला पॉलिटीचा अभ्यास सुद्धा व्यवस्थित करायचा आहे मित्रांनो. कार्यक्षेत्र बघा, महाराष्ट्र, गोवा, दीव, दमण आणि दादरा नगर हवेली. म्हणजे लक्षात ठेवायचं, दीव, दमण आणि दादरा नगर हवेली एक केंद्रशासित प्रदेश आहे. त्याचबरोबर गोवा आणि महाराष्ट्र राज्य आहेत. म्हणजे हे कार्यक्षेत्र, या पूर्ण एरियामध्ये इथं बॉम्बे हायकोर्टचं कार्यक्षेत्र असणार. आलं का लक्षात? सध्या देशात 25 उच्च न्यायालय आहेत आणि 25वं लेटेस्ट कोणतं आहे? 25वं तर ते अमरावती उच्च न्यायालय आहे. अमरावती म्हणजेच कोणतं? तर आंध्र प्रदेशची राजधानी. आलं का लक्षात? शेवटचं 25वं आहे, आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती येते. आलं का लक्षात? व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, चला पुढे बघूया. ऑपरेशन महादेव. मित्रांनो, ऑपरेशन महादेव खूपच जास्त घडामोडी आहे. तुम्हाला राष्ट्रीय घडामोडीमध्ये एक पॉइंट असतो बघा, की सैन्य म्हणजे युद्ध सराव, त्याचबरोबर आपल्या ज्या संरक्षण, आपल्या ज्या क्षेत्रामध्ये काही संस्था आहेत, जसं की आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल किंवा इतर कुठल्या संस्था असेल, त्यांनी कोणत्या प्रकारचे ऑपरेशन केलेले आहेत. कधी कधी मंत्रालय सुद्धा ऑपरेशन करत असतं. म्हणजे एखादं समजा परराष्ट्र मंत्रालय असेल किंवा रेल्वे मंत्रालय असेल, तर लक्षात ठेवायचं, हे जे तुम्हाला ऑपरेशन विचारले जातात, वन लाइनरला विसरायचं नाही. एका वाक्यामध्ये जे प्रश्न असतात, तुम्हाला 100% प्रश्न विचारला जातो. ऑपरेशन महादेव, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन महादेव राबवण्यात आलेले आहे. यापूर्वी सुद्धा आपण एक ऑपरेशन राबवलं होतं. जेव्हा पहलगाम हल्ला झाला त्यानंतर सुद्धा आपण ते ऑपरेशन राबवलं होतं. तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे. ठिकाण श्रीनगर आणि मुलनार या ठिकाणी ते राबवलं होतं. दिनांक 28 जुलै 2025 रोजी. यात 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे. भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांची संयुक्त मोहीम होती. लक्षात ठेवायचं मित्रांनो, खूपच जास्त महत्वाचं आहे. वेगवेगळे ऑपरेशन विचारले जातात. ऑपरेशन राहत काय आहे, ऑपरेशन देवी शक्ती काय आहे, गेल्या 2-3 वर्षामध्ये भरपूर ऑपरेशन चर्चेमध्ये आहेत. तुमचं काम असेल, तुमच्या एका डायरीमध्ये, नोट्समध्ये सगळे ऑपरेशन लिहून काढा आणि कोणत्या मंत्रालयाने केलेले आहेत, कोणत्या एका संस्थेने केलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. आलं का लक्षात? व्यवस्थित पॉईंट हाताळायचा आहे. त्यानंतर श्रीनगरच्या ज्या भागात कारवाई झाली त्या भागात असणाऱ्या महादेव शिखरवरून ऑपरेशनला नाव देण्यात आलेले आहे. इतर महत्वाचे ऑपरेशन बघा आता याचबरोबर. ऑपरेशन सिंदूर, मी मगाशी म्हटलं होतं तेच ऑपरेशन सिंदूर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंधू. कन्फ्युज होऊ नका, सिंदूर आणि सिंधू वेगळं. सिंधू इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी, आणि बरेच आपले भारतीय नागरिक दुसऱ्या देशामध्ये कार्यरत आहेत, दुसऱ्या देशामध्ये जाऊन राहत आहेत, तर त्यांना सुखरूपपणे आणण्यासाठी आपण गेल्या काही वर्षामध्ये भरपूर ऑपरेशन केलेले आहेत. त्या चर्चेमध्ये होते ऑपरेशन गंगा आणि ऑपरेशन देवी शक्ती. तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे 2 ऑपरेशन कोणते आहेत किंवा त्याचा अर्थ काय आहे. ऑपरेशन शिवा, अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी. अमरनाथला खूप जास्त मोठी यात्रा असते म्हणून ते ऑपरेशन शिवा, शिवलिंग असते तिथं. ऑपरेशन शिवा झालं, सिंधू झालं, सिंदूर झालं आणि आता महादेव. विसरू नका मित्रांनो, तुम्हाला जोड्या सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, प्रश्न अपेक्षित आहे. पुढे बघा, इतर महत्वाचे ऑपरेशन. ऑपरेशन मिडनाईट हॅमर, अमेरिकेकडून इराणच्या 3 आण्विक केंद्रावर हल्ले झाले तेव्हा हे केलं होतं. ऑपरेशन कालनेमी, उत्तराखंडमधील बनावट ढोंगी बाबांच्या विरोधात ही मोहीम उघडलेली आहे. कालनेमी, जसं मागच्या वेळी जो आपला सगळ्यात जास्त, ज्याला आपण म्हणतो ना की खूप जास्त लोक ज्या ठिकाणी येतात आणि बऱ्याच वेळा काय असतं की हे जे ढोंगी साधू आहेत, ढोंगी बाबा आहेत, त्यासाठी ऑपरेशन कालनेमी केलं होतं. लक्षात ठेवायचं मित्रांनो, जेव्हा जेव्हा कुंभमेळा घेतला जातो, जो चार ठिकाणी असतो, त्यावेळी असे बरेचसे ढोंगी असतात.
जे लोकांना लुटत असतात किंवा काय, त्यासाठी काय केलेलं आहे, स्पेशली उत्तराखंड मधील बनावट ढोंगी बाबांच्या विरोधात ही एक मोहीम चालू केली होती, ऑपरेशन कालनेमी. विसरायचं नाही, हे पण चर्चेमध्ये आहे. देन पुढे बघा, वर्ल्ड फूड इंडिया. वर्ल्ड फूड इंडिया हा एक असा इंडेक्स किंवा असा एक अहवाल आहे 2025. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, आवृत्ती 4 आहे. आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी केलं होतं. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय. कालावधी 25 ते 28 सप्टेंबर. आणि थीम काय होती, प्रोसेसिंग फॉर प्रॉस्पेरिटी. प्रोसेसिंग फॉर प्रॉस्पेरिटी. ठीक आहे, मला लक्षात ठेवायचं. वर्ल्ड फूड इंडिया 4 कुठं झालं, तर नवी दिल्ली या ठिकाणी झालं. आतापर्यंत सर्वात मोठे प्रदर्शन असेल. यात 90हून अधिक देशातील 2000 पेक्षा अधिक अन्न मूल्य साखळीतील प्रदर्शक सहभागी होतील. या कार्यक्रमात भारताच्या अन्न संस्कृतीचे तसेच अन्न प्रक्रिया क्षेत्रातील गुंतवणूक संधीचे प्रदर्शन केले जाईल. भारताचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री कोण आहेत, श्री चिराग पासवान. लक्षात ठेवायचं मित्रांनो, रामविलास पासवान हे चिरंजीव आहेत, चिराग पासवान, विसरायचं नाही. तर मुद्दा असा आहे, तुम्हाला फक्त विचारतील काय, जेव्हा एखादी मोठी काही घटना घडते किंवा एखाद्या तिथं समिट किंवा शिखर परिषद घडते, लक्षात ठेवायचं, तुम्हाला विचारलं जातं कितवं एडिशन आहे किंवा कोणत्या ठिकाणी तिथं त्याचं हे झालं, कोणत्या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालं आणि कुणी केलं ते, तर त्यावेळी कोण होते, मंत्री श्री चिराग पासवान यांनी केलेलं आहे. देन IRDAI ही मित्रांनो आपली इन्शुरन्स मधली सर्वात मोठी संस्था आहे. याचा फुल फॉर्म पहिल्यांदा बघा, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. मला लक्षात ठेवायचं मित्रांनो, इन्शुरन्स या क्षेत्रामधील सर्वोच्च संस्था कोणती आहे, नियामक संस्था कोणती आहे, तर ती आहे IRDAI. चे नवीन अध्यक्ष कोण आहेत. आणि बँकिंग मध्ये ज्या ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत, SBI असेल म्हणजे बँकिंग व्यवस्थेमध्ये SBI असेल, ICICI असेल किंवा तुमची आता HDFC असेल किंवा अगेन आता ही जी IRDAI किंवा नाबार्ड असेल किंवा RBI असेल, अशा ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत, मोठ्या बँका आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला त्यांचे अध्यक्ष किंवा चेअरमन आणि त्यांचं सुरुवात, त्यांचे एस्टॅब्लिशमेंट आणि त्यांचं मुख्यालय सुद्धा माहिती पाहिजे. आलं का लक्षात. नवीन अध्यक्ष आहेत अजय सेठ, भारताचे माजी अर्थ आणि आर्थिक व्यवहार सचिव म्हणजे एक्स सेक्रेटरी होते, ते सध्या या इरडाई, त्याला आपण काय म्हणतो शॉर्टमध्ये, इरडाईचे अध्यक्ष आहेत. अजिबात विसरायचं नाही. नियुक्ती 3 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे. व्यवस्थित एकदा बघून घ्या. IRDAI तुमचं काम असेल, RBIचे कोण आहेत अध्यक्ष किंवा RBIचे गव्हर्नर असतात, SBIचे कोण चेअरमन आहेत, त्याचबरोबर ICICIचे कोण आहेत, अशा ज्या विविध मोठ्या क्षेत्रातली बँका आहेत त्या तुम्हाला चेअरमन पाठ झाले पाहिजेत. आलं का लक्षात. त्याचबरोबर भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण म्हणजेच इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, स्थापना 1999 ची आहे. मुख्यालय मित्रांनो हैदराबाद मध्ये आहे, म्हणजे तेलंगणाची राजधानी हैदराबाद. विसरायचं नाही. बऱ्याच ठिकाणी बँकेचे हेडक्वार्टर मुख्यालय हे मुंबईमध्ये आहेत, पण लक्षात ठेवायचं इथं इन्शुरन्स हेडक्वार्टर आहे ते हैदराबादला आहे. ही वित्त मंत्रालयाच्या अधिपत्याखाली वैधानिक संस्था आहे, कारण कायद्याद्वारे निर्मित झालेली आहे. कार्य विमाधारक आणि विमा कंपन्यांच्या हितांचे संरक्षण करणे, विमा उद्योगाची वाढ आणि स्तरे सुनिश्चित करणे. लक्षात ठेवायचं, स्थापना केलेली आहे, हेडक्वार्टर केलेलं आहे आणि फुल फॉर्म सुद्धा करायचा आणि चेअरमन सुद्धा माहिती आहेत. कोण आहेत ते, अजय सेठ आहे. ठीक आहे, चला पुढचं बघूया. महत्वाच्या नियुक्त्या. अगेन मित्रांनो, या काही गेल्या महिन्यामध्ये किंवा काही 5-6 महिन्यामध्ये जे महत्वाचे व्यक्ती आहेत, तुम्हाला त्याच्या नियुक्त किंवा मोठ्या पदावर जेव्हा व्यक्ती जातात, मग ते घटनात्मक संस्था असेल किंवा वैधानिक असेल, तुम्हाला त्यांचं नाव माहिती असणं गरजेचं आहे. आपण पहिल्यापासून बघूया. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणजेच काय, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. कितवे आहेत, 52वे आहेत. न्यायमूर्ती भूषण गवई. तुम्ही कमेंटमध्ये टाका, जर 52वे भूषण गवई असतील तर 51वे कोण होते. लक्षात ठेवायचं, कमेंटला टाकायचं आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर कोण आहेत, ज्ञानेश कुमार, 26वे आहेत. पुन्हा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, 11वे. तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा डिरेक्टली 19 विचारलं जातं की सध्या CJI कोण आहेत, सध्या भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत किंवा मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत. अजिबात विसरायचं नाही, एका मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, चला पुढे बघूया. इस्रोचे नवीन अध्यक्ष व्ही नारायणन. मित्रांनो, मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, इस्रोचे यापूर्वीचे अध्यक्ष कोण होते. आलं का लक्षात. UPSCचे अध्यक्ष चर्चेमध्ये होते त्यावेळी अजय कुमार. महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना. अगेन बघा, म्हणजे थोडंसं काय काय तुम्हाला समजेल की वाचताना 2-3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, एका वर्षामध्ये कधी कधी लोक बदलतात. आणि करंट अफेअर्स मध्ये, चालू घडामोडीमध्ये जेव्हा अशा काही संस्था येतात, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे तिथं व्यक्ती कोण आहे. भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, 16 वित्त आयोग, अरविंद पनगारिया महत्वाची व्यक्ती आहे.
आलं का लक्षात? 16 वित्त आयोग, तुम्हाला 16 वित्त आयोग पूर्ण माहिती पाहिजे. मग 15वा कोण होते, 15व्याच्या अध्यक्षाचं नाव काय आहे, किंवा त्यांनी कुठला अहवाल दिला, कुठल्या राज्याला किती पर्सेंटेज शेअर्स द्यायचा आहे, जे काय टॅक्सेशन मध्ये असेल. लक्षात ठेवा, विसरू नका. पुढं 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. मित्रांनो, सगळ्यात जास्त महत्वाची घडामोडी आहे. आणि पुरस्कारामध्ये लक्षात ठेवायचं, साहित्य असेल, चित्रपट असेल किंवा क्रीडा असेल, सर्वोच्च पुरस्कार विचारले जातात. असं लक्षात ठेवा. जेव्हा नॅशनल फिल्म अवॉर्ड असतो, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असतात, तुम्हाला विचारलं जातं. तसा 71वा होता, त्याची घोषणा झालेली आहे 1 ऑगस्ट 2025 रोजी. लक्षात ठेवा, 2023 वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांना पुरस्कार जाहीर झालेला आहे. म्हणजेच 23 मध्ये जे चित्रपट प्रदर्शित झाले होते त्यांना पुरस्कार आता गेलेला आहे. 24 नव्हे, 23 ला जे प्रदर्शित झाले होते त्यांना पुरस्कार आता दिला गेला. मग लक्षात ठेवा, शाहरुख खान व राणी मुखर्जी पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेले आहेत त्यांना. शाहरुख खान आणि राणी मुखर्जी दोघांनाही, म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीसाठी दोघांना मिळालेला आहे. आता आपण थोडं सविस्तर बघूया. बघा, प्रमुख विजेते कोण आहेत? सर्वश्रेष्ठ अभिनेता कोण? विक्रांत मेसी. लगेच चित्रपट पण बघून घ्या. 12th फेल खूपच जास्त फेमस चित्रपट झाला होता, तुम्ही सुद्धा पाहिला असेल. लक्षात ठेवायचं मित्रांनो, यांना खूप जास्त पुरस्कार भेटलेले आहेत. फिल्मफेअर पण आहे, क्रिटिक मध्ये. लक्षात ठेवायचं. शाहरुख खानला कशाला मिळालेला आहे? जवान. म्हणजेच काय, या दोघांना विभागून मिळालेला आहे. विक्रांत मेसी आणि शाहरुख खानला जवानसाठी मिळाला, विक्रांत मेसीला 12th फेल साठी मिळालेला आहे. आलं का लक्षात? सर्वश्रेष्ठ अभिनेत्री कुणाला मिळालं? राणी मुखर्जी. चित्रपट कोणता आहे? मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे. शक्यतो चित्रपट विचारत नाही, तरी सुद्धा लक्षात ठेवत चला, तुम्हाला माहिती पाहिजे. दिग्दर्शक कोण आहेत? श्रीयुक्त सेन, द केरला स्टोरी. सर्वोत्कृष्ट फिल्म 12th फेल. बघा, फिल्म पण आलेली आहे 12th फेल. लक्षात ठेवायचं. देन आता मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही अभ्यास करताना हिंदी चित्रपट पण बघायचा आणि इकडं सर्वोत्कृष्ट फिल्म पण बघायची. इथं आहे 12th फेल, विसरू नका. आणि इथं आहे हिंदी सिनेमा, तो आहे कथल. पुन्हा पार्श्वगायिका शिल्पा राव. आता गायिका वगैरे किंवा संगीत वगैरे त्याचं करायची गरज नाहीये. पुरस्कार करताना फिल्म सगळ्यात मोठी बघायची, म्हणजे बेस्ट फिल्म अवॉर्ड कुणाला मिळाला, ऍक्टर बघायचा, अभिनेता बघायचा आणि अभिनेत्री बघायची किंवा दिग्दर्शक बघायचा. आणि जेव्हा तुम्ही अभिनेता किंवा अभिनेत्री पाहता, त्यांचे फिल्म फक्त बघा. दुसरी गोष्ट, एडिशन बघा. एडिशन कितवा आहे? 71वा आहे. आलं का लक्षात? विसरायचं नाही. देन मराठी चित्रपट कोणता आहे? श्यामची आई. विसरू नका. म्हणजे आता आपण काय केलं बघा, एकूण फिल्म होती 12th फेल. मराठीमध्ये कुणाला मिळाला? श्यामची आई. हिंदीमध्ये कुणाला मिळाला? कथल. ठीक आहे. दिग्दर्शक सुजय डहाके. इथं मराठी श्यामची आईची. दिग्दर्शनासाठी पदार्पणाचा सर्वोच्च चित्रपट कोणता होता? आत्मपाम्पलेट. दिग्दर्शक होते आशिष बेंडे. सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट नाळ दुसरा. पहिला नव्हे, नाळ दुसरा. नाळ या चित्रपटावर एकदा एमपीसीने प्रश्न विचारला होता. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकती. आणि हे नाळचेच आहेत. नाळचे पण हेच दिग्दर्शक आहेत, नाळ 2चे पण हेच आहेत. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. एकदा प्रश्न विचारला होता, नाळचे दिग्दर्शक कोण आहेत, त्यांचं नाव हे आहे. आणि ऑप्शन मध्ये काय होतं? नागराज मंजुळे. विसरायचं नाही, हे आहेत. नागराज मंजुळे नाही, ते फक्त त्यांनी भूमिका केलेली आहे. आलं का लक्षात? त्यामुळे चित्रपट कोणताही करत असाल, ऑस्कर करा किंवा आपल्या फिल्मफेअर करा किंवा हा सुद्धा करा, कोणता? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. तुम्हाला 4 किंवा 5च करायचे आहेत. फिल्म करायची, दिग्दर्शक करायचा, अभिनेता करायचा, अभिनेत्री करायचं आणि फक्त मराठीचं एकदा बघून घ्यायचं. आलं का लक्षात? चला पुढचा. आता या पूर्ण 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये काही मराठी चित्रपट आहेत ज्यांना खूप जास्त नामांकन किंवा ज्यांना पुरस्कार मिळाले, ते आपण एकदा बघूया. सर्वोत्कृष्ट बाल कलाकार कबीर खंडोर. पिक्चर कोणता आहे? जिप्सी. देन त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप. नाळ 2. हे जो श्रीनिवास आहे हा नाळ 1 मध्ये पण आहे. नाळ 1 म्हणजे पहिल्या नाळमध्ये पण हाच एक व्यक्ती लहान बाल कलाकार आहे. पुन्हा आता हे वाढलेले आहे. ठीक आहे, फक्त एकदा बघून घ्या व्यवस्थित. 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. मित्रांनो, हा 6वा वित्त आयोग कोणता आहे? भारताचा नव्हे, हा महाराष्ट्राचा आहे. भारताचा कितवा होता? 16वा वित्त आयोग. अरविंद पनगारी मगाशी बघितला तो. हा आहे महाराष्ट्राचा. लक्षात ठेवायचं. 1 एप्रिल 2025 मुकेश खुल्लर. आता लक्षात ठेवायचं, यांचं निधन पण झालेलं आहे 7 जुलैला. मित्रांनो, हे चर्चेमध्ये होते. लक्षात ठेवायचं. नवीन कोण आले? डॉक्टर नितीन करीर. ऍक्च्युली आधी हे होते त्याचे अध्यक्ष, पण आता सध्या कोण आले? डॉक्टर नितीन करीर. हेच व्यक्ती आहेत. हे माजी मुख्य सचिव होते. राज्यपालाकडून नियुक्ती झालेली आहे. लक्षात ठेवायचं, जो राज्याचा वित्त आयोग आहे नियुक्ती करतं राज्यपाल. जो भारताचा वित्त आयोग आहे म्हणजे कोणता? फायनान्स कमिशन ऑफ इंडिया, आर्टिकल 280, त्याची निवड कोण करतं? राष्ट्रपती करतात. आलं का लक्षात? कार्यकाल आहे 1 एप्रिल 2026
ते 31 मार्च 2031 पर्यंत, म्हणजेच किती, वित्त आयोगाचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो, लक्षात ठेवायचं. आलं का लक्षात? नवीन कोण आहेत? डॉक्टर नितीन करीर. पुढचं बघा, नितीन करीर 1988 बॅचचे IAS ऑफिसर आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव, विसरू नका. पुणे महानगरपालिका आयुक्त, पुणे जिल्हा परिषद CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी. सध्या महाराष्ट्राच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. कोण? नितीन करीर आहेत. अभ्यास करताना जे महत्वाचे, फॉर एक्झाम्पल पोलीस भरतीचा करायला लागलाय, तर पोलीस भरती करत असताना महाराष्ट्र राज्याचे DGP करत चला, पोलीस महासंचालक कोण आहेत, कारण का तुमच्यासाठी ती व्यक्ती महत्वाची असते. पण जे इतर परीक्षा करतात त्यांना सुद्धा माहिती पाहिजे की DGP कोण आहेत, किंवा आपले अधिवक्ता कोण आहेत, किंवा आपले राज्यपाल कोण आहेत, किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत. ज्या ज्या महत्वाच्या संस्था आहेत ते तुम्हाला घटनात्मक पद माहिती पाहिजेत, किंवा सर्वोच्च व्यक्ती माहिती पाहिजे. आलं का लक्षात? चला पुढे बघूया. राज्य वित्त आयोग 73वी घटना दुरुस्ती आपल्या घटनेमध्ये आहे. कोणतं कलम आहे? कलम 243I. विसरू नका, राज्य वित्त आयोग. मग जर राज्य वित्त आयोगाचं कलम 243I किंवा 243K असेल, लक्षात ठेवा. ऍक्च्युली निवडणूक आयोगाचं आहे, आय आहे राज्य वित्त आयोगाचं. मला सांगा, तर वित्त आयोग केंद्राचा असेल त्याचं कलम किती आहे? त्याचं कलम किती आहे मला कमेंटमध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. राज्य निवडणूक आयोगाचं कलम आहे 243K. हे आहे आय वित्त आयोग आणि हे आहे निवडणुकीचं K. 243 का? कारण अगेन 73-74 घटना दुरुस्ती, लक्षात ठेवायचं. स्थानिक स्वराज्य संस्था, विसरू नका, ग्रामीण आणि शहरी. त्यानंतर एक अध्यक्ष यांचं कसं तरतूद आहे बघा. या आयोगामध्ये मित्रांनो एक अध्यक्ष आणि 4 सदस्य असतात. कार्य काय असतं? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक स्थितीचा आढावा व सक्षमीकरणासाठी सरकारला शिफारसी प्रदान करणे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणत्या गोष्टींची गरज आहे, वित्तपुरवठा किती करावा लागेल, हे कोण सगळं सांगणार? तर राज्य वित्त आयोग सांगणार. महाराष्ट्र पहिला कधी होता? 1994 साली होता. अध्यक्ष होते PB पाटील, विसरायचं नाही. आणि पहिली व्यक्ती सगळ्यात महत्वाची असते. पहिले सरन्यायाधीश, पहिले मुख्य न्यायाधीश, जे कुणी असेल लक्षात ठेवा. चला, पहिले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा अजून कोणी असेल तर लक्षात ठेवायचं. तुम्हाला प्रश्न विचारले जातात, ते स्टॅटिकचा पार्ट आहे, ते अजिबात बदलणार नाहीत. पहिली व्यक्ती पहिलीच असते. आलं का लक्षात? देन आता केंद्रीय वित्त आयोग बघा. मगाशी तुम्हाला प्रश्न काय विचारला होता? जो सरकार म्हणजे केंद्र सरकारचा वित्त आयोग आहे त्याचा कलम किती आहे? 280 कलम आहे. केंद्र व राज्य कर विभागणी याचं काम आहे ते. पहिला वित्त आयोग होता 1952 ते 57. आणि पहिले वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर KC नियोगी. स्टार करायचं. KC नियोगी पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते, विसरू नका. फर्स्ट चेअरमन ऑफ फर्स्ट फायनान्स कमिशन. सध्या 26 ते 31 आहेत. 16वा अरविंद पनगारिया. म्हणजे लक्षात ठेवायचं 6वा आहे महाराष्ट्रामध्ये, बरोबर. सध्या कोण आहेत? नितीन करीर. आणि 16वा आहे भारत सरकार किंवा केंद्राचा, आणि अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पनगारिया. विसरायचं नाही मित्रांनो. आलं का लक्षात? 6वा महाराष्ट्र, 16वा भारत. तुम्हाला स्टेटमेंटमध्ये कन्फ्युज केलं जातं, पण लक्षात ठेवायचं जे सर्वोच्च व्यक्ती आहेत तुम्हाला त्यांचं पद, त्याचं नाव सुद्धा माहिती पाहिजे. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न, निसार. पुढची घडामोडी, निसार उपग्रह. निसार म्हणजेच पहिला फुल फॉर्म बघा मित्रांनो. विज्ञान तंत्रज्ञानामध्ये किंवा स्पेस अंतराळ शास्त्रामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवायचं निसार म्हणजेच काय? नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार, एक रडार निर्माण केलेला आहे. नासा आणि इस्रोच्या भागीदारामुळे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. निसार हा उपग्रह आहे. हा उपग्रह कुठल्या दोन संघटनांनी किंवा संस्थांनी लॉन्च केलेला आहे? कुठला येते? नासा बघा, फुल फॉर्म पण बघायचा. निसार N, ठीक आहे. त्यानंतर SAR असं लक्षात ठेवा. निसार असं करू शकता, किंवा NISR निसार. इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त पृथ्वी निरीक्षण उपग्रह म्हणजे काय? हा अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे. अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. आलं का लक्षात? खूप जास्त महत्वाचे आहे. नासा इस्रोचं निसार प्रक्षेपण 30 जुलै 2025 रोजी झालेला आहे. ठिकाण श्रीहरिकोटा. मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, श्रीहरिकोटाला कोणती संस्था आहे? विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे की सतीश धवन स्पेस सेंटर आहे? कमेंटला टाका मला. आलं लक्षात? निसार उपग्रह प्रक्षेपक कशातनं वाहून नेला? GSLV F-16. मोहिमेचा खर्च 12,500 कोटी. डिरेक्टली खर्च विचारतात. गेल्या काही महिन्यामध्ये, वर्षामध्ये आपण भरपूर काही घडामोडी केलेल्या आहेत. गगनयान सध्या काही ठिकाणी, आता काही महिन्यामध्ये होईल सुद्धा. पुन्हा लास्ट टाइम आपण केलं. तर लक्षात ठेवायचं बऱ्याच वेळा जे काही गोष्टी चर्चेमध्ये असतात अंतराळामधल्या, तुम्हाला त्याचं निरीक्षण तुम्हाला करायचं आहे. मोहीम कालावधी 5 वर्ष आहे. लक्षात ठेवा. उद्दिष्ट पृथ्वीच्या पृष्ठभागातील बदल, नैसर्गिक आपत्ती
हवामान बदल आणि हिमनद्यांची स्थिती यांचा अभ्यास करणे. मग आता हा कोणता सॅटेलाइट आहे? हा सॅटेलाइटचं काम काय आहे? अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. ऑब्झर्व करणं म्हणजेच काय करणं? परीक्षण निरीक्षण करणं. म्हणून काय करायचं आहे? तर पृथ्वीबद्दल सगळी माहिती जाणून घ्यायची आहे. आलं का लक्षात? पुढचा बघूया. इम्पॉर्टंट वन लाइनर. मित्रांनो, या एका आठवड्यामध्ये ज्या वन लाइनर घडामोडी घडल्या तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकेल. शक्यतो सरळ सेवेला याचा जास्त फोकस असतो. लक्षात ठेवायचं. व्हाईस ऍडमिरल संजय वत्सायन, व्हाईस ऍडमिरल हे भारतीय नौदलाचे 47वे उपप्रमुख बनलेले आहे. उपप्रमुख आहेत, प्रमुख नाही आहेत. प्रमुख एवढे झालेले नाहीत आतापर्यंत. हे आहेत व्हाईस आहेत. व्हाईस लक्षात ठेवायचं. मग आपण लक्षात ठेवा, जे भारतीय नौसेना आहे या नौसेनेमधील सर्वोच्च जो पदावर व्यक्ती असतो किंवा आपण त्याला काय म्हणतो, नौसेनेचे अध्यक्ष, नौसेनेचा सर्वोच्च व्यक्ती कोण असतो त्याचं पद लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्याचं पद आहे ऍडमिरल. विसरायचं नाही, नौसेनेमध्ये विसरू नका. मग इथं कोण आहेत? व्हाईस ऍडमिरल. कोण आहेत ते? संजय वत्सायन. देन खालिद जमील राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती. मित्रांनो, नॅशनल जे मेन फुटबॉल टीम आहे, मेनची म्हणजे पुरुषांची, त्याचे प्रशिक्षक कोण आहेत, त्याचे कोच कोण आहेत? तर ते आहेत खालिद जमील. विसरू नका. राजा राजन ज्येष्ठ शास्त्रज्ञ विक्रम साराभाई अंतराळ केंद्र तिरुवनंतपुरम चे नवीन संचालक बनलेले आहेत. कोण? राजा राजन. ठीक आहे. तर यातले अगेन हे पण इतकं जास्त महत्वाचं नाही, पण अगेन खालिद जमील महत्वाचे आहेत, विसरायचं नाही. तुम्हाला सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, नौसेना किंवा आपली भूसेना असेल किंवा हवाई सेना असेल किंवा वायुसेना असेल, लक्षात ठेवा त्याचे चीफ करत चला. म्हणजे आर्मीचे जनरल कोण आहेत, नौसेनेचे ऍडमिरल कोण आहेत आणि तुमचे एअरफोर्सचे म्हणजे वायुसेनेचे एअर चीफ मार्शल कोण आहेत. अलग लक्षात, त्याचा अभ्यास सुद्धा करून घ्यायचा आहे. अगेन पुढचे बघा. शैलेश जेजुरीकर P&G चे नवीन सीईओ बनलेले आहेत. इतकं जास्त महत्वाचं नाहीये. P&Gच्या 87 वर्षाच्या इतिहासात कंपनी नेतृत्व करणारे पहिले भारतीय आहेत. हा, ते इथं महत्वाचं थोडं वाटतं, कारण का जेव्हा पहिली भारतीय महिला, पहिले भारतीय व्यक्ती होऊन जातात तेव्हा ते खूप जास्त महत्वाचे असतात. लक्षात ठेवायचं. शैलेश जेजुरीकर, विसरू नका. पुन्हा महाराष्ट्रातील 2 मंत्र्यांची खाते बदल केलेली आहेत. दत्तात्रय भरणे यांना कृषी मंत्री बदलेलं आहे. पूर्वीच्या खाते कोणाकडे होतं? क्रीडा व युवक कल्याण मंत्री होते. आणि माणिकराव कोकाटे आहेत ते क्रीडा व युवक कल्याण मंत्री. पूर्वीच्या खाते ते कृषी मंत्री होते. ओके. काही वादग्रस्त याच्यामध्ये सापडले आणि त्यांना त्यांचं पद थोडं वेगळे करता आलं. त्यांच्याकडनं तो कारभार काढून घेतला. सध्या भरणे आहेत कृषी मंत्री, कोकाटे आहेत क्रीडा व युवक कल्याण मंत्री. विसरू नका. ठीक आहे. पुढचा. लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग भारतीय लष्कराचे व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ बनलेले आहेत. व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ. अगेन माझा प्रश्न असा आहे, जी आपली भारतीय भूसेना आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो, इंडियन आर्मी असं म्हणतो, लष्कर असं म्हणतो, तर आर्मीच्या प्रमुख व्यक्तीला काय म्हणतात, त्याचं नाव काय आहे? आर्मीचे प्रमुख व्यक्ती कोण असतात? जनरल असतात. मला कमेंटमध्ये टाकत चला की भारताचे सध्या जनरल कोण आहेत आर्मीचे, टाका कमेंटमध्ये. ओके. ज्ञान भारत मिशन. मित्रांनो, विविध काही अभियान, काही मिशन परीक्षेला विचारले जातात. लक्षात ठेवायचं, चुकायचं नाही विचारलं तर. प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन करायचं आहे. म्हणजेच कशामध्ये? ज्ञान भारत मिशन मध्ये. ते करण्यासाठी भारत सरकारने हे मिशन सुरू केलेलं आहे. प्रमुख वैशिष्ट्य बघा. देशभरातील शैक्षणिक संस्था म्हणजे देशामधल्या ज्या कुठल्या शैक्षणिक संस्था आहेत, विद्यापीठ असतील, काही शाळा असतील, काही हायस्कूल्स असतील, काही शिक्षण समूह असतील, तर देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये आणि खाजगी संग्रहालयामध्ये असणाऱ्या सुमारे 1 कोटीपेक्षा अधिक प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करायचं आहे. म्हणजेच काय, जेवढे प्राचीन गोष्टी आहेत त्याचं एकाच ठिकाणी, एकाच प्लॅटफॉर्मला काय करायचं, डिजिटलायझेशन करायचं. म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार, ज्ञान भारत मिशन असं करायचं आहे. ज्ञान, नॉलेज. ठीक आहे, आलं का लक्षात? ओके. सो असं डिरेक्टली प्रश्न विचारू शकतात. ज्ञान भारत मिशन कशासाठी केलेलं आहे, तर भारतामध्ये जेवढं प्राचीन साहित्य आहे, ग्रंथ आहे, जेवढ्या ग्रंथालयामध्ये अवेलेबल आहेत त्याचे एकाच ठिकाणी व्यासपीठावर आणायचं आहे. आलं का लक्षात? पुढं. डिजिटलकृत केलेल्या हस्तलिखितांसाठी एक राष्ट्रीय डिजिटल भांडार, त्याला आपण काय म्हणतो, नॅशनल डिजिटल रिपोस्टिंग तयार करायचं आहे. यामुळे माहिती जगभरातील संशोधक, म्हणजे ती माहिती काय होणार, तर जगभरातील संशोधक वाचू शकतात. विद्यार्थी आणि इतिहासकारांसाठी उपलब्ध होईल. प्राचीन हस्तलिखितांच्या जतनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. तुम्ही जेवढं ते साहित्य एका ठिकाणी आणाल तेवढं अख्ख्या जगाला समजेल की भारतामध्ये या गोष्टींचं आधी पण झालेलं आहे. प्राचीन गोष्टी त्यांना वाचता येतील आणि संशोधन सुद्धा करता येईल. आलं लक्षात? पुढं. IMF कडून 2025-26 साठी भारताचा GDP दर 6.4 असा अंदाज वर्तवलेला आहे. IMF संस्था काय, तुम्हाला कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. ओके. भारताने जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था पदवी कायम राखलेली आहे. जास्त आपला ग्रोथ रेट जास्त आहे.
संजय सिंगल व्यक्तिमत्वाची बघा, सशस्त्र सीमा बल म्हणजे सशस्त्र सीमा बल SSB पॅरामिलिटरी चे नवीन महासंचालक बनलेले आहेत. यापूर्वी महासंचालक कोण होते तर अमृत मोहन प्रसाद होते. सध्या कोण झाले संजय सिंगल. म्हणजे पॅरामिलिटरी फोर्सेस असतात CRPF, CISF, ITBP, NSG या सगळ्याच तुम्हाला संचालक सुद्धा माहिती पाहिजेत, महासंचालक असतील तर, महत्वाचे असतील तर. पुढं नालसा म्हणजेच काय, नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी, राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण कडून संरक्षण दलातील जवान व त्यांच्या कुटुंबियांसाठी कायदेशीर मदत व सहाय्य सेवा प्रदान करण्यासाठी वीर परिवार सहायता योजना सुरू केली आहे. कोणी सुरू केलेली आहे, नालसाच्या माध्यमातून सुरू झालेली आहे वीर परिवार. आलं का लक्षात. मग इम्पॉर्टंट गोष्टी फक्त हायलाइट करत चला, नालसा काय आहे आणि कोणती योजना सुरू केलेली आहे. ओके, रेमोना परेश 70 तासांचे भरतनाट्यम सादरीकरण करून जागतिक विक्रम केलेला आहे. भरतनाट्यम. आणि कोण, रेमोना परेश. वय 20 वर्ष आहे फक्त. मंगळूरच्या आहेत. मंगळुरू म्हणजे कर्नाटकमध्ये आहे, कर्नाटकमध्ये मंगळुरू. गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद झालेली आहे. ऍक्च्युली हे गोल्डनचं इथे काय पाहिजे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवा, जी काही महत्वाची व्यक्ती असते तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की रेमोना परेश यांनी नुकतंच एका रेकॉर्ड केलेला आहे, तर ते कोणत्या नृत्य संबंधित आहेत. ऑप्शन कुठले असतात, कुचिपुडी, बिहू, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम. कोणतं असणार आहे, भरतनाट्यम असणार आहे. आलं का लक्षात. पुढं तमिळनाडूमधील अण्णामलाई वाघ प्रकल्पात, अण्णामलाई वाघ प्रकल्प कुठं आहे, तमिळनाडूमध्ये आहे. भारताचे पहिले हॉर्नबिल संवर्धन केंद्र, हॉर्नबिल नावाचा पक्षी आहे त्या ठिकाणी संवर्धन केंद्र उभारले जाणार आहे. भारतीय हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन याचा जन्मदिवस 7 ऑगस्ट म्हणून 7 ऑगस्टला आपण काय करणार, महाराष्ट्र शासन काय करणार आहे, महाराष्ट्रात शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करणार आहे. खूपच जास्त महत्वाची घडामोडी आहे बघा. त्याचा जन्मदिवस कोणता होता, भारताचे त्याला काय म्हणतो आपण, ग्रीन मॅन असं म्हणतो किंवा हरित क्रांतीचे जनक त्यांना म्हणलं जातं, ते MS स्वामीनाथन आहेत. त्याचा जन्मदिवस 7 ऑगस्ट आहे. पण महाराष्ट्र सरकारने निर्णय काय घेतला, तो 7 ऑगस्ट महाराष्ट्रामध्ये शाश्वत शेती दिन असा साजरा केला जाईल. शाश्वत शेती दिन 7 ऑगस्ट, विसरायचं नाही. भारत आणि सिंगापूर यांच्या संयुक्त लष्करी सराव बोल्ड कुरुक्षेत्रला सुरुवात झालेली आहे. ते संस्करण कितवे एडिशन आहे, 14वे. ठिकाण कोणतं होतं, जोधपूर. शक्यतो सरळ सेवा किंवा MPSC मध्ये डिरेक्टली प्रश्न विचारतात की बोल्ड कुरुक्षेत्र युद्ध सराव कुठल्या 2 देशामध्ये घडला, तर कोण आहे, भारत आणि सिंगापूर. अजिबात विसरायचं नाही. पुढं देशातील पहिली AI अंगणवाडी नागपूर जिल्ह्यातील. आणि मित्रांनो, गेल्या काही महिन्यामध्ये AI खूप जास्त महत्वाचे आहे. पहिली AI शिक्षिका, पहिली AI विद्यापीठ, पहिली AI अंगणवाडी विसरायचं नाही. AI अंगणवाडी नागपूर जिल्ह्यातील वडधामना, स्टार करा दोन्ही ठिकाणी, येथे सुरू करण्यात आलेली आहे, कारण ती देशामधली पहिली आहे. नितीन गुप्ता यांची NFRA चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. NFRA म्हणजेच काय, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी. मुख्य कार्य काय असते याचं, लेखा व लेखा परीक्षण मानकांचे पालन करणे, तपासणे व अंमलबजावणी करणे. मुख्यालय आहे नवी दिल्ली. आलं का लक्षात. काही महत्वाच्या घडामोडी असतात, त्या माहिती असणे गरजेचं आहे. पुढं इस्रो प्रमुख डॉक्टर व्ही नारायणन, मगाशी सुद्धा आपण घेतलेलं होतं प्रमुख व्यक्ती, यांना JP बिर्ला स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इस्रोचे प्रमुख डॉक्टर व्ही नारायणन. भारताच्या अंतराळ कार्यक्रमात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे. ब्राझीलच्या महिला फुटबॉल संघाने तब्बल 9व्यांदा कोपा अमेरिका फेमिनिना महिला फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. म्हणजे हा झाला कोपा अमेरिका, पण महिलांसाठी आहे. कोणी जिंकलं ते, ब्राझीलच्या महिला ज्या फुटबॉल टीमच्या आहेत त्या, ब्राझील महिला फुटबॉल संघ. कोण, कुठला चषक जिंकला, तर कोपा अमेरिका फेमिनिना, महिलांसाठी विशेष तो एक हे आहे, ठीक आहे, स्पर्धा आहे. अभिषेक शर्मा T20 क्रिकेटमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आला आहे. T20 मध्ये जी आकडेवारी जाहीर झाली, आलं का लक्षात, ICC कडनं, त्यात अभिषेक शर्मा सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडला त्याने मागे टाकलेलं आहे. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यानंतर फलंदाजांच्या क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवणारा 3रा भारतीय पुरुष खेळाडू आहे. म्हणजे यापूर्वी विराट कोहली, खूप आधी विराट कोहली होता, सूर्यकुमार यादव तर भरपूर दिवस होता 1 क्रमांकावर. आता सध्या कोण आहे, अभिषेक शर्मा, म्हणजे 3रा भारतीय आहे T20 मध्ये, T20च्या ICC क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन झालेलं आहे. आलं लक्षात. फक्त लक्षात ठेवा, नुकतेच निधन पावलेले कोण आहे, शिबू सोरेन आहेत. तर कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री होते, झारखंडचे होते. अजिबात विसरू नका. त्याचा पक्ष होता झारखंड मुक्ती मोर्चा, ZMM, झारखंड मुक्ती मोर्चा. दिल्ली विधानसभा संपूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा बनलेली आहे.
दिल्ली विधानसभा असलेच तुम्हाला प्रश्न विचारले जातात परीक्षेला. पहिली विधानसभा, पहिली घटना नेहमी जास्त चर्चेमध्ये असते, तुम्हाला विचारली जाते. खलील जमील भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे नवीन प्रशिक्षक, हे मगाशीच आपण झालं होतं. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं मित्रांनो, ज्या ज्या घडामोडी आपण चर्चा केलेल्या आहेत त्या सगळ्या म्हणजे जुलैच्या पहिला वीक, दुसरा वीक, तिसरा वीक, चौथा वीक, त्या जुलैच्या पूर्ण 30-31 दिवसामध्ये जे आपण प्रश्न विचारू म्हणजे अपेक्षित असे वाटतात त्याच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ तयार करणार आहोत की अपेक्षित प्रश्न कोणते आहेत. म्हणजे राजकीय असतील, काही क्रीडेवरचे असतील, काही पुरस्कारामधले असतील, काही आंतरराष्ट्रीय असतील. लक्षात ठेवायचं, तुम्हाला असा अभ्यास करायचा आहे. दररोज वृत्तपत्र वाचत चला, महिन्याचं मॅगझिन वाचत चला, त्याचसोबत आपला वीकली व्हिडिओ सुद्धा पाहत चला. आपण सुद्धा महिन्याचे व्हिडिओ सुद्धा आणणार आहे. आलं का लक्षात? त्यामुळे सर्व स्पर्धा परीक्षांना चालू घडामोडी खूप जास्त महत्वाचा आहे, कारण एवढा आवाका असतो, किती गोष्टी वाचायच्या, लक्षात ठेवायच्या हे सुद्धा समजत नाही. पण आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी काही गोष्टी क्लिअर करत आहे. आलं लक्षात? व्हिडिओ कसा वाटला सांगायचं आहे, कमेंटला सांगत चला. अजून तुम्हाला कोणत्या गोष्टी हव्या आहेत लाईक करा आणि आपल्या सर्कलमध्ये शेअर सुद्धा करत चला. आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायचं आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये आपण भरपूर काही गोष्टी आणणार सुद्धा आहोत. धन्यवाद.